जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध हा अलौकिक ग्रंथ बघत आहे. आपला प्रवास आत्तापर्यंत शिष्य लक्षणांपर्यंत आलेला आहे. कालपर्यंत आपण या शिष्य लक्षण समासातील 29व्या पाहिल्या. शिष्य पाहिजे असं म्हणत म्हणत समर्थांनी काल शिष्य असावा असं सांगायला सुरुवात केली. कसा पाहिजे कसा असावा या शब्दांमधून समर्थ त्यांच्या अपेक्षा पुढे मांडत आहेत. लक्षणांमधून आपल्याला मार्ग दाखवत आहेत की कशा पद्धतीचा अभ्यास आपण आपल्या अंतर्यामी करणं गरजेचं आहे. पुष्कळांना काही स्वरूपाचे प्रश्न असतात. ते प्रश्न आपण पाहूया. मला सद्गुरू भेट होईल का? सद्गुरू भेट होणार तरी कशी? सद्गुरू भेटीसाठी काय गरजेचं आहे? आजकालच्या समाजामध्ये सद्गुरू खरोखर आहेत का? बरं, समोरची व्यक्ती सद्गुरू पदासाठी योग्य आहे किंवा नाही? ती सद्गुरू आहे किंवा नाही हे आपल्याला कसं कळणार? वगैरे वगैरे. या सदरात अनेक प्रश्न आहेत. खरं म्हणजे या प्रश्नांची उत्तरेच नाही आहेत. कोणाला तरी ऐकून हे आश्चर्य वाटेल की असं कसं काय, उत्तरे कशी नाहीत? कारण सद्गुरू हे मुळात तत्व आहे. एक साधं उदाहरण देतो. समजा आपल्या मनात इच्छा निर्माण झाली की दासबोधात काय सांगितलं आहे हे एकदा पाहावं तरी, म्हणून आपण दासबोध उघडला. आता जसजसा दासबोध आपण वाचायला सुरुवात केली तसतसं आपल्याला त्या ओव्यांमधून काही ना काहीतरी मिळत गेलं. आता 1 मिनिट इथेच थांबा. दासबोधाच्या ओव्यांमधून जे आपल्याला मिळत गेलं त्यावेळी आपला गुरु कोण आहे? समोर असलेला दासबोध हाच आपला गुरु आहे. मग आता आपण सद्गुरूंची लक्षणं काय आहेत हे तपासत घेऊन बाहेर पडलो की आपल्या मनात इच्छा झाली की दासबोधात काय लिहिलंय पाहावं, म्हणून आपण दासबोध हातात घेतला. अर्थातच आपल्याला इच्छा झाली की दासबोधात काय सांगितलेलं आहे ते पाहावं, म्हणून आपण दासबोध हातामध्ये घेतला. आणि ज्या तळमळीनं, तन्मयतेनं, एकाग्रतेनं, भक्तिभावानं आपण दासबोध वाचायला घेतला त्यावरून दासबोधातील उपदेश आपल्याला समजायला लागला. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या घरी वर्तमानपत्रसुद्धा येतं. ते जसं आपण फक्त चाळतो असा शब्द आहे बघा मराठीत. म्हणजे फारसं लक्ष त्या वाचनामध्ये असतंच असं नाही. सहज आपलं डोळ्याखालून घालतो. आता आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी सहज नुसत्या डोळ्याखालून आपण घालतो. त्या एकाग्रतेनं मन, चित्त, बुद्धी त्या ठिकाणी स्थिर करून भक्तिभावानं आपण वाचत नसतो. फक्त वाचायचं म्हणून, सरकवायचं म्हणून डोळ्यासमोरून सरकवतो. आता तसा दासबोध मी वाचला का? की भक्तिभावानं, एकाग्रतेनं वाचला? ज्या पद्धतीनं आपण दासबोधाकडे पाहू, ज्या पद्धतीनं, ज्या भावानं आपण तो वाचू, त्या पद्धतीनं त्या दासबोधामधून आपल्याला प्रतिसाद मिळतो. आणि तो प्रतिसाद हे गुरूंचं स्वरूप आहे. म्हणून गुरु हे मुळात तत्वरूपच आहेत. वर्गामध्ये सुद्धा शिक्षक शिकवत असतात. समोर 20, 25, 40, 50 जे काही विद्यार्थी असतील ते असतील. प्रत्येकाला विषय वेगवेगळ्या पद्धतीनं समजतो, वेगवेगळ्या पातळीवरती समजतो. ही समजण्याची प्रक्रिया जी प्रत्येकाची निरनिराळी आहे त्याला त्या त्या दृष्टीनं गुरुची भेट झालेली असते. शिक्षक एकच आहे पण प्रत्येकाला तो वेगवेगळ्या तऱ्हेनं भेटतो. ही जी भेट होण्याची तऱ्हा आहे हे गुरुतत्व आहे. असं ज्ञान हे गुरुतत्वाच्या आधारानं पसरतं. म्हणूनच परमार्थामध्ये सुद्धा सद्गुरू ही कोणती व्यक्ती नसून तत्वच आहे. पण
आपण व्यक्तिरूपामध्ये असल्यामुळं, आपल्याला आपल्या देहभावाची जाणीव असल्यामुळं, आपण अहंकार, अभिमान, मन आणि बुद्धी या सर्व पातळ्यांवरून वर्तन करत असल्यामुळं आपल्याला समोर एक देह लागतो, ज्यामधून गुरुतत्वानं उपदेश करावा लागतो. जसं की पोट भरलेलं आहे तर आपण अन्न खाणार नाही, पण भूक लागल्यानंतर आपण अन्न खाणार. आता पोट भरलेलं असो किंवा भूक लागलेली असो, दोन्हीही जाणीवा सूक्ष्म आहेत, जाणीव स्वरूपानं आहेत, तिथे स्थूलता नाही. पण दोन्हींचा संबंध स्थूल अन्नाशी मात्र आहे. भूक लागल्याची जाणीव आपल्याला जी होते तिला रूप नाही, रंग नाही, पण ती जाणीव झाल्यानंतर भूक शमवण्यासाठी जे अन्न खाल्लं जातं त्याला रूप आहे, रंग आहे, वास आहे, चव आहे, म्हणजे ते सगुण आहे. म्हणूनच देहामध्ये असलेला जो आपल्याशी बोलू शकेल, आपल्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकेल, ज्याचा सहवास आपल्याला मिळेल, ज्याच्या सहवासात आपलं श्रवण घडेल, चिंतन घडेल, मनन घडेल, असा देहरूपी सद्गुरू आवश्यक असतो. तो देहात दिसतो खरा, पण काम करतं तत्व. कारण सद्गुरू हे मुळात तत्वच आहे, हे आपण आत्ता सोप्या उदाहरणांनी पाहिलं. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की त्याचा देह आमचं काम करतच नाही, तो गुरु आहे ही तुमची जी भावना आहे ती आपलं काम करते. कारण गुरु म्हणजे देह नव्हे, तत्व आहे. असं असलं तरी त्यांनी सुद्धा तुकामाईंना शरण जाऊन उपदेश घेतलेला होता. ब्रह्मानंद महाराज सुद्धा ब्रह्मचैतन्यांना शरण गेले आणि उपदेश घेतला. असंच सर्व गुरुपरंपरांमध्ये दिसून येईल की सद्गुरू हे मूलतः तत्वच आहे. ते देहाचं निमित्त करतं आणि ते तत्व शिष्यामध्ये प्रसृत करतं, संक्रमित करतं. म्हणून देहधारी सद्गुरूचं अत्यंत महत्त्व आहे. मग जसं आपण पहिल्यांदा पाहिलं की आपल्याला आधी दासबोधामध्ये काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली आणि नंतर दासबोधानं सद्गुरूंचं स्वरूप घेतलं, तसंच परमार्थ मार्गात आहे. गुरुशोध करण्यापेक्षा आपल्या अंतर्यामी शिष्याची लक्षणे आहेत का हे तपासून बघणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण कशा पद्धतीनं वर्तन करत आहोत, आपलं चित्त कसं आहे, आपलं मन कसं आहे, याचा वारंवार तपास आवश्यक आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण शिष्य या भूमिकेमध्ये जातो त्यावेळी समोर जे असते तेच सद्गुरूंचे स्वरूप असते. सद्गुरूंची लक्षणे पाहून, अभ्यासून, तपासून त्या लक्षणांच्या फूटपट्टीवर कोण बसतोय हे शोधत पाहायचं, हा सद्गुरू शोधाचा मार्ग नव्हे. गोंदवलेकर महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये स्पष्टपणे सांगतात की समर्थांनी जी गुरुलक्षणे सांगितलेली आहेत ती आपल्यासाठी सांगितलेली आहेत. गुरुला कोणत्याही लक्षणांवरून ओळखता येत नाही. एक साधं उदाहरण पाहूया. सद्गुरू लक्षणांमध्ये समर्थ म्हणाले, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. म्हणजे सद्गुरूंपाशी आधी मुख्यतः आत्मज्ञान पाहिजे आणि निश्चयाचं समाधान पाहिजे, असं समर्थ म्हणाले. हा विषय विस्तृतपणे सद्गुरू लक्षणांचा समास बघताना आपण पाहिलाय. तो ज्यांना पुन्हा ऐकायचा असेल त्यांनी तो जरूर जाऊन ऐकावा. आता आपण अशा एका सद्गुरूंचं उदाहरण पाहू जे बाह्यवर्तनातून असे असतील असं कुणालाही वाटणार नाही. उदाहरणार्थ धनकवडीचे शंकर महाराज किंवा शेगावचे गजानन महाराज. आता यांच्यापाशी विमळ ज्ञान आहे, निश्चयाचं समाधान आहे, असं त्यांच्या बाहेरच्या वर्तनातून मुळीच दिसणार नाही. शंकर महाराजांकडे तुम्ही गेलात तर ते तुम्हाला दारू पिताना दिसतील किंवा सिगरेट ओढताना दिसतील. गजानन महाराजांकडे गेलात तर विवस्त्र बसलेले आहेत, चिलीम ओढत आहेत आणि आकाशात कुठेतरी पाहत आहेत. आता ते तोंडानं म्हणतही नाही आहेत की मला विमळ ज्ञान आहे,
प्रसंगी ते दगडही मारतील तुमच्या अंगावरती जर तुम्ही नमस्कार करायला गेलात तर. आपल्या मनात एक प्रतिमा असते की ते निर्मळ असतील, स्वच्छ असतील, धूत वस्त्र, भगवी वस्त्र किंवा रुद्राक्षांच्या माळा वगैरे घालून बसले असतील. तर हे आहेत विवस्त्र, उकिरड्यावर बसलेले किंवा दारू पिणारे किंवा चिली मोडणारे आणि अंगावर धावून येणारे किंवा शिव्या देणारे आणि दगड मारणारे. तर मग हे कोणत्या सद्गुरूंच्या लक्षणात बसलं? म्हणून श्री महाराज म्हणतात की ती लक्षणं आपल्यासाठी दिलेली आहेत की विमळ ज्ञान आपण आपल्या अंतर्यामी तपासावं, मग ते समोर प्रतिबिंबित होऊन दिसतं. जीवाचं समाधान, जीवाची शांती त्या ठिकाणी जीवाला मिळते ही वस्तुस्थिती आहे. ज्यानं हा अनुभव घेतलेला आहे त्यालाच हे कळेल की तो गजानन महाराजांच्या पुढे गेला आणि त्यांची विवस्त्र दशा, त्यांचं उकिरड्यावर बसणं हे त्याच्या डोळ्याला मुळी दिसलंच नाही. महाराजांना पाहून त्याच्या अंतरामध्ये प्रेमच प्रगट झालं आणि तो ढसाढसा रडायला लागला. आता ही अंतरात होणारी गोष्ट आहे. एखाद्या कोणा भाग्यवंतालाच हा भाव दाटून येईल. बाकीच्यांना गजानन महाराजांचं बाह्यवर्तनच दिसेल. शंकर महाराजांचं दारू पिणं, सिगरेट ओढणं हेच दिसेल. याचा अर्थ काय? लक्षणांनी सद्गुरू प्रगट झाले किंवा लक्षणांवरून ते दिसले का आतल्या भावावरून ते दिसले? आतल्या भावामुळं त्यांचं अस्तित्व जाणवलं. अर्थातच आतल्या भावामुळं. म्हणूनच शिष्य लक्षणांचा अभ्यास अंगी मुरवणं हे जास्त आवश्यक आहे. आपण ब्रह्मानंदांसारखे कसे होऊ? आपण आनंदसागरांसारखे कसे होऊ? आपण कल्याण स्वामींसारखे कसे होऊ? आपण विवेकानंदांसारखे कसे होऊ? याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तसं होता आलं, काही अंशी जरी होता आलं, तरी आपल्या समोर जे असतील ते रामकृष्ण परमहंस, समर्थ रामदास, ब्रह्मचैतन्य महाराज हेच असतील. आपल्या भावाचा अभ्यास करणं परमार्थात आवश्यक आहे. त्या अभ्यासाच्या ठिकाणी दृढ राहणं परमार्थामध्ये आवश्यक आहे. तर सद्गुरुप्राप्ती निश्चित आहे. सद्गुरुप्राप्ती या शब्दात सुद्धा एक त्रुटी आहे. तत्व हे मुळात प्राप्त होतच नाही. तत्व अखंडत्वानं आहे. त्या तत्वाकडून ग्रहण करण्याच्या स्थितीमध्ये, अवस्थेमध्ये आपण जाणं गरजेचं आहे. म्हणून शिष्य लक्षणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे की ही लक्षणं ऐकावीत, त्याचं चिंतन मनन करून त्याचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये उतरवावा. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे पहा. तुम्ही तळमळीनं, प्रेमानं, भक्तिभावानं नाम घ्या. नामाला सर्वस्व मानून नाम घ्या. नामासाठी नाम घ्या. तुमचा गुरु जमिनीतून वर येऊन तुमच्या डोक्यावरती हात ठेवील. हे महाराजांचं वाक्य शब्दशः घेण्यासाठी नसून यातलं तत्व घेण्यासाठी आहे. जमीन फाडून कुणी वर येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवणार आहे असं महाराजांना सांगायचं नाही आहे. महाराजांना सांगायचं आहे की नामात राहण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करा. त्यावेळी जे तुमच्या समोर असेल ते तुमच्या सद्गुरूंचं स्वरूपच ठरेल, कारण तुम्ही शिष्यभावामध्ये असाल. श्री महाराजांना तुकामाईंची भेट झाली ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. पण या गोष्टीमध्ये तुकामाईंची भेट यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपाशी असलेली तळमळ ही आहे. त्या तळमळीचा आपण अभ्यास करावा की तुकामाई भेटणारच ही परमार्थातील वस्तुस्थिती आहे. अहो, पाण्यात पडलं की ओलं होतं तसंच इथे आहे. तळमळ असेल तर गुरुभेट निश्चित आहे. त्यामुळे तळमळीचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. लक्षणांवरून गुरुशोध करणं म्हणजे आपल्या अभिमानाला, आपल्या बुद्धीला बरोबर घेऊन गुरु शोधायला जाणं, जे कदापि घडणार नाही. कारण अभिमानाच्या, नुसत्या पुस्तकी ज्ञानाच्या डोळ्यांना सद्गुरू दिसतच नाहीत. सद्गुरू हे भावालाच कळतात. म्हणून भाव वाढवण्याचा अभ्यास शिष्य लक्षणातून घेणं गरजेचं आहे.
आज खरं म्हणजे आपण 30व्या ओवीकडे वळणार आहे, पण मुद्दामून तो विषय पाहण्याच्या आधी सद्गुरू आणि शिष्यांचा असलेला हा संबंध आपण पाहिला. याचं कारण असं की 30व्या ओवीमध्ये समर्थांनी पुन्हा विश्वास हा विषय मांडलेला आहे. समर्थ या 30व्या ओवीत काय म्हणतायत पहा. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. खरं म्हणजे शिष्य लक्षणांच्या सुरुवातीला समर्थांनी सांगितलं होतं, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. तरीसुद्धा त्यांनी शिष्य असावा विश्वासी असं पुन्हा एकदा सांगितलं, कारण हा विश्वास जर नसेल तर सद्गुरूंना मुळात सद्गुरू पदच तिथे नाही. मग एक माहिती मिळवण्याचं स्थान इथपर्यंतच समोरची व्यक्ती मर्यादित राहील, ती आपली सद्गुरू होऊ शकणार नाही. हा विश्वास बसण्याच्या आड पुष्कळ गोष्टी येतात. आपली मते असतात, आपलं वाचन, आपला अभ्यास, त्या अभ्यासामुळे निर्माण झालेला अभिमान, त्या वाचनामुळे निर्माण झालेली बुद्धी की मला काहीतरी कळलेलं आहे, समजलेलं आहे, मला समजतं, मला कळतं, अशा प्रकारचा भाव. या सगळ्या गोष्टींमुळं विश्वास ठेवायला अडचण जाते. आणखी एक गुण मनुष्याकडे असतो आणि तो म्हणजे निरनिराळ्या माहिती गोळा करणं. भागवताचाही अभ्यास करायचा, ज्ञानेश्वरीचाही करायचा, दासबोधाचाही करायचा, उपनिषदांचाही करायचा, ब्रह्मसूत्रांचाही करायचा, संत वाङ्मयांचाही करायचा. आयुष्य फक्त वाचनामध्ये आणि माहिती गोळा करण्यामध्ये निघून जातं. खरं म्हणजे दासबोधातील एक ओवी जरी घेतली आणि तिचं आचरण केलं तरी परमात्मप्राप्ती होईल. पण ज्ञान मिळवत राहावं, वाचन करीत राहावं, ही हौस काही माणसांची पूर्णपणे भागतच नाही. आणि मग कुठेच विश्वास बसत नाही, अशा पद्धतीची स्थिती निर्माण होते. कुणीतरी गुरु म्हणून आयुष्यात भेटतो. अच्छा, बरं, असं हे म्हणतायत का, आता तमुक तमुक व्यक्ती काय म्हणते पाहूया, म्हणून मग दुसऱ्या व्यक्तींकडे जाणं होतं. गौतम बुद्धांच्याकडे एक व्यक्ती पारमार्थिक प्रश्न घेऊन आली. तिने बुद्धांना प्रश्न विचारले आणि आता ते काहीतरी उत्तरे देतील म्हणून ती व्यक्ती शांत बसली. बुद्धांनी एकच प्रश्न विचारला, हे प्रश्न घेऊन आणखी किती ठिकाणी तुम्ही गेला होतात? तो म्हणाला, 4-5 ठिकाणी गेलेलो होतो. मग बुद्ध म्हणाले, त्या ठिकाणी तुम्हाला काय उत्तरे मिळाली? तर त्यांनी ती उत्तरे सांगितली. मग बुद्ध म्हणाले, मग तुम्ही हा प्रश्न घेऊन पुन्हा इथे का आला? तर ती व्यक्ती म्हणाली, त्यांनी अमुक अमुक सांगितलं, आपण काय सांगता हे पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. गौतम बुद्ध म्हणाले की अशा प्रश्नोत्तरांचा परमार्थाला उपयोग नाही. त्या उत्तरांनी तुमचं समाधान झालं नाही तर या उत्तरानंही होणार नाही, असं बुद्ध त्याला म्हणाले. असं कसं? कुठेतरी प्रश्नाचं समाधान होणार नाही, मग मनुष्य दुसरीकडे जाणारच की. असा युक्तिवाद मनात आणण्याच्या आधी एक लक्षात घ्या की इथं परमार्थ विषय सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एके ठिकाणी पटलं नाही तर दुसरीकडे ही गोष्ट व्यवहारात चालू शकते, कारण व्यवहार अनेक पद्धतींचा, अनेक रंगांचा, अनेक स्वरूपांचा आहे. जीवजंतूंवरती अमुक शास्त्रज्ञाचा अमुक अभ्यास आहे, याचा अर्थ तोच बरोबर आहे असं असत नाही. दुसऱ्या शास्त्रज्ञाला वेगळा शोध लागू शकतो आणि त्याच्याकडं त्याच प्रश्नांची वेगळी उत्तरे असू शकतात. अध्यात्मशास्त्रात मात्र असं नाही, कारण अध्यात्मात आत्मा हा एकच आहे आणि तो सर्वव्यापक आहे, अनंत आहे, अखंड आहे, अज आहे, अजन्म आहे. त्यामुळं आत्म्याचं ज्ञान हे समानच आहे. समर्थ रामदास दासबोधामध्ये म्हणतात, जे मच्छिंद्रनाथांमुळे गोरक्षाला प्राप्त झालं तेच गोरक्षनाथांमुळे गहिनीनाथांना प्राप्त झालं आणि तेच प्रत्येक सद्गुरूंमुळे
त्यांच्या सत्शिष्याला प्राप्त झालं. अध्यात्मप्राप्तीमध्ये भेद नाही. अमुक अमुक सद्गुरूंकडे गेल्यानंतर वेगळा देव भेटतो आणि तमुक सद्गुरूंकडे गेल्यानंतर वेगळा भेटतो, अशी स्थिती परमार्थात नाही, ती व्यवहारात आहे. म्हणून बुद्धांनी असं उत्तर दिलं की तुमचं एके ठिकाणी समाधान झालं नाही तर दुसरे ठिकाणीही होणार नाही. म्हणून या परमार्थामध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे की आपले सद्गुरू सांगत आहेत ते आणि तेच आपण खरं मानणं हे वृत्तीमध्ये उतरलं पाहिजे. कारण मते आणि विचार शोधत गेलं तर असंख्य आहेत. समर्थ रामदासांच्याच अभंगात एक वाक्य आहे, नाना पंथ नाना मते भूमंडळी असंख्याते. भाव नसेल, भक्ती नसेल, सद्गुरुवचनावरती विश्वास नसेल तर मुळात तो शिष्यच नाही. म्हणून शिष्यत्वाच्या अभ्यासामध्ये या विश्वासाचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हा विषय समर्थांनी दुसऱ्यांदा आणला की शिष्य कसा असावा, तर तो विश्वासी असावा. पुन्हा पूर्वीच्याच विषयाला थोडासा स्पर्श करूया की या विश्वासाचा जर अभ्यास असेल तर समोरची व्यक्ती, घटना, गोष्ट किंवा पुस्तकही गुरु या स्वरूपानं समोर येईल. जर विश्वास नसेल तर आपण ग्रहण तरी काय करणार? जसं की आत्ता हे दासबोधाचं निरूपण जे ऐकलं जातंय त्याच्यावर किमान विश्वास असणं ही किमान अपेक्षा आहे. तोही जर नसेल तर या श्रवणातून आपल्याला गुरुभेट होणार नाही. नाहीतर गुरु इथे श्रवणामध्येही आहे आणि बाहेर समाजातही आहे. प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंचं अस्तित्व आहे, पण गरज आहे आपल्या अंतरातल्या भावाची, विश्वासाची. आपण मगाशी पाहिलं की हा विश्वास ठेवण्याच्या आड आपली मते, बुद्धी, अभिमान वगैरे गोष्टी येतात. तसंच या विश्वासाचे सुद्धा दोन अभ्यास आहेत. एक आंतरिक अभ्यास आहे आणि एक बाह्य अभ्यास आहे. प्रत्येक वेळी आपल्याला आज्ञा झाली की आपण पालन करतो का, हे ज्याचं त्यानं अंतरामध्ये डोकावून तपासून पाहावं. आपण मनातल्या मनात कारणे देतोय का? आपण मनातल्या मनात काहीतरी स्वतःचीच समजूत घालून घेतोय का, की नंतर करूया, म्हणजे आपण पूर्णपणे विश्वासी झालो नाही. आपला विश्वास आपल्या भावनांवरती आहे. पहा, जसं की आपल्याला भूक लागली, अगदी कडाडून लागली की त्या भावनेवरती आपला विश्वास असतो आणि मग आपण अन्नसेवन करतो. नंतर करूया, बघू, वेळ मिळाला तर खाऊ, असं आपण कडकडून भूक लागल्यानंतर करतो का? का करत नाही? कारण त्या भूक लागणे या जाणीवेवरती आपला पूर्ण विश्वास आहे आणि तसा अनुभव असल्यामुळं आपण ताबडतोब अन्न खायला जातो. हा विश्वास त्या जाणीवेवर बसणं सहज आहे, सोपं आहे, कारण देहामध्ये त्या जाणीवेचा अनुभव येतो. सद्गुरू सूक्ष्म रूपानं असल्यामुळं सद्गुरूंचा असा अनुभव येत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या समाधीपुढे तुम्ही गेला, नमस्कार केला. तुम्हाला माहीत आहे बरं का की महाराजांना नाम घेणं प्रिय आहे, परनिंदा महाराजांना आवडत नाही. पण नमस्कार केल्यानंतर बाहेर कट्ट्यावर येऊन तुम्ही बसल्यानंतर कुठल्या तरी गोष्टींच्या गप्पा चालू होतात आणि ती अमुकच वागते, तो अमुकच आहे, अशा पद्धतीची चर्चा सुरू होऊन नकळतपणे आपण परनिंदा करायला लागतो. ती समाधी नसून तिथे प्रत्यक्ष महाराज आहेत. तिथेच नाहीत तर माझ्याजवळही ते आत्ता आहेत. एवढंच काय, माझ्या अंतरामध्ये ते आहेत. हा विश्वासच आपला असत नाही. म्हणून आपण महाराजांना अप्रिय असलेली गोष्ट अगदी महाराजांच्या समोरही करायला घाबरत नाही. ही आहे विश्वासाची कमतरता. आहेत ते तिथे, ते पाहतायत आपल्याला, ते ऐकतायत आपल्याला. ही जर आपल्याला जाणीव असेल आणि विश्वासानं जाणीव असेल तर आपण श्री महाराजांना आवडणार नाही, ते करण्याची हिंमत दाखवणार नाही. गोंदवलेकर महाराजच स्पष्टपणे प्रवचनांमध्ये म्हणतात की भगवंत आपल्याला पाहतो
ही जर आपली खरी भावना असेल तर आपलं आचरण शुद्ध असेलच असेल. याचा अर्थ काय? विश्वास मुरवणं गरजेचं आहे. नुसतं सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर नाही, तर आपण जो भाव धरतो त्या भावावरती सुद्धा आपला विश्वास पाहिजे. खरं म्हणजे भाव आणि विश्वास या एकाच अर्थाच्या दोन गोष्टी आहेत. एका अर्थानं पाहायला गेल्यास भाव हाच विश्वास आहे आणि विश्वास हाच भाव आहे, आणि दोन्ही मिळून भगवंताचं अस्तित्व प्रगट करण्याची क्षमता ठेवतात. खरं मात्र असं घडत नाही. आपण आपल्याच मनानं ठरवलेला भाव विश्वासानं बाळगू शकत नाही. आपण भावानं ठरवलेलं आहे की मी महाराजांचा आहे, मी भगवंताचा आहे, पण वर्तनात मात्र आपण मागं पडतो, कारण विश्वासामध्ये आपण मागं पडतो. म्हणून समर्थ एक मुख्य गुण सांगतात की तो म्हणजे शिष्य असावा विश्वासी. आणि पुढे जाऊन ते म्हणतात शिष्य असावा कायाक्लेशी. याचा अर्थ शरीराला पीडा देणारा तो असावा असा नाही, तर शरीराला कष्ट पडतील, त्रास होईल याची तमा न बाळगणारा असावा. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या देहाचा अभिमान नसावा, देहभावाचा अभिमान नसावा. श्री महाराज कायिक, वाचिक आणि मानसिक अशा 3 प्रकारचे स्वार्थ सांगतात. त्यावेळी ते कायिक स्वार्थामध्ये म्हणतात की आपल्याला काहीतरी कष्ट होईल किंवा आपल्याला काहीतरी त्रास होईल या भावनेमुळं एखादं कर्म करण्यापासून मागं हटणं म्हणजे कायिक स्वार्थ आहे. असं शिष्याना असू नये असं समर्थ सांगतायत. सद्गुरू सेवेमध्ये देह झिजवायची कितीही पाळी आली तरी त्यानं तत्पर असावं. आपल्याला कष्ट होत आहेत, देहाला त्रास होत आहेत याचं कौतुक त्यानं वाटून घेऊ नये, तर सद्गुरूंच्या सेवेमध्ये भक्तिभावानं रुजू व्हावं आणि म्हणून त्या अर्थानं त्यानं कायाक्लेशी असावं. आपल्या देहाची तमा न बाळगता सेवेमध्ये राहावं. कल्याण स्वामींचं उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहे. कल्याणात छाटी म्हणायचा अवकाश त्यांनी कड्यावरून उडी मारली, छाटी घेऊन आले. रोज 1000-1000, 1,500 सूर्यनमस्कार घालायचे. शिवाय खाली उरमोडी नावाची नदी आहे, तिथून पाण्याचे हांडे भरून आणायचे. गडावरची सेवा तर करायचेच, शिवाय समर्थांबरोबर असायचे. याला म्हणायचं कायाक्लेशी असणं. गाढवासारखं राबणं असं समर्थांना इथे अपेक्षित नाही. त्या कायाक्लेशांच्या मागे सद्गुरूंचं प्रेम पाहिजे, भगवंताप्रती असलेली निष्ठा, भाव पाहिजे. आपल्या देहाची काळजी आली म्हणजे आपल्या उपासनेपेक्षा, साधनेपेक्षा, सेवेपेक्षा आपण देहाला जास्त महत्त्व दिलं असा अर्थ आपोआपच निघतो. तसं न घडता आपली सेवा, आपली साधना, सद्गुरूंची आज्ञा या गोष्टी प्रधान पाहिजेत आणि देह खालच्या नंबरवरती पाहिजे. की होऊ दे त्याला कष्ट पण सेवा महत्त्वाची, होऊ दे त्याला कष्ट पण साधना महत्त्वाची, होऊ दे त्याला कष्ट पण सद्गुरू आज्ञा महत्त्वाची. असं असणं म्हणजे शिष्यानं कायाक्लेशी असणं. आणि असा शिष्य परमार्थाला वाढवतो हे तर उघडच आहे. पुढे समर्थ म्हणतात शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा असणारा शिष्य असावा असं समर्थ म्हणतायत. परमार्थ वाढावा म्हणजे सद्गुरूंचा प्रचार करावा असा इथं अर्थ नाही. परमार्थ वाढावा म्हणजे सद्गुरूंनी दिलेली साधना आपल्या अंतरामध्ये वाढावी, तीव्र व्हावी अशी इच्छा ज्याच्यापाशी असते तो शिष्य असतो. रोज एक पाऊल पुढे. काल अमुक तळमळीनं नाम घेतलं होतं तर त्याहून जास्त तळमळीनं आज नाम घ्यायचं, त्याहून जास्त तळमळीनं उद्या घ्यायचं आणि त्याहून जास्त तळमळीनं परवा. असं प्रत्येक दिवसागणिक नव्हे, प्रत्येक क्षणागणिक जो आपल्या साधनेची तीव्रता वाढवण्याचा अभ्यास करतो किंवा तशी इच्छा बाळगतो तो शिष्य असतो असं समर्थ म्हणतायत. एखादा हुशार विद्यार्थी पहा,
जो 10-10, 12-12, 15-15 तास अभ्यासाला बसतो, पण तो पहिल्या दिवशी 15 तास अभ्यास करत नाही. हळूहळू करत त्यानं ती वेळ 15 तासांपर्यंत नेलेली असते. तसंच परमार्थ वाढवणे हा विषय आहे. हळूहळू आपली साधना वाढवावी, कारण आपण प्रपंचातही असतो आणि साधनेतही असतो. आपल्याला आपलं जीवन असतं, आपली कर्तव्य असतात, आपतेष्ट असतात, त्यांच्या प्रतीची कर्तव्य असतात. हे सर्व करत करत साधनेचा अभ्यास हळूहळू वाढवणं म्हणजे परमार्थ वाढवणं. काल 10 मिनिटं ध्यान केलं तर काही दिवस 10 मिनिटे करून 5 मिनिटे हळूच वाढवावीत, मग 15 मिनिटे करावं, मग हळूच वाढवून अर्धा तास करावं, मग हळूच वाढवून 1 तास करावं, असा परमार्थ वाढवत न्यावा. साधनेतील तीव्रता, त्यामध्ये असलेला भाव हाही वाढवत न्यावा. तो वाढावा यासाठी शिष्य मग सद्ग्रंथांचा आधार घेतो, सद्गुरू वचनांचा आधार घेतो. श्री महाराजांच्या गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्यात की कसं त्यांनी नामामध्ये राहायला शिकवलं आहे, कसं त्यांनी विवेकाचं, वैराग्याचं, आचरणाचं महत्त्व पटवून दिलंय. ते वाचून पुन्हा आज तो प्रयत्न करावा, उद्या ते पुन्हा वाचून पुन्हा तो प्रयत्न वाढवावा, पुन्हा नाम वाढवावं, पुन्हा त्यातील प्रेम, भक्ती, भाव वाढवावा. असं करणं म्हणजे परमार्थ वाढवणं. आणि असं जो करतो तो शिष्य असतो, असं लक्षण समर्थ सांगतायत. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. पुढची लक्षणं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देत आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.